येस, तर नॉट आउट असणाऱ्या 2 धावा इथे मिळतील. सुरुवात नक्कीच इथे पाहायला मिळते आपल्याला. सुरुवात तर चांगली होताना पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू डॉट जरूर फलंदाज संजय केला होता. त्यानंतर दुहेरी धावेंवर स्वतःचा संघाचं देखील इथे अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतो आहे. बिनबाद सुरुवात दोन्ही इथे होताना पाहायला मिळतो आहे. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मॅनेरी पॉवर प्लेचा हा षटक तुम्ही पाहताय. गोलंदाज सुरेश यावेळेस पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा वापर. चेंडू हवेमध्ये होता. इथे झेल घेणं गरजेचं जरूर होतं, पण इथे मात्र मिस झालाय आणि सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतो आहे पंचक्रोशी 11 संघाच्या. नक्कीच पंचक्रोशी 11 सासगाव संघाची धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फलकावर इथे लागताना पाहायला मिळतो आहे आणि त्याच्याच संवेतला आता फलंदाज प्रदीपला तुम्ही पाहताय. ऑन स्ट्राइक एंडला यावेळेसला उडवायचा होता हेलिकॉप्टर स्ट्रोक, पण इथे चेंडू मिस झालाय. 14 चेंडू पाहायला गेलं तर इथे मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतो आहे, कारण की मॅनेरी पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामध्ये धावा येणं हे गरजेचं असणाऱ्या, कारण की 3 षटकांची मॅच असणाऱ्या, महत्वपूर्ण ही लढत असणाऱ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला धावा करणं हे मात्र गरजेचं असणाऱ्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेसला चेंडू उडवायचा होता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय. मिस फील्ड इथे मात्र झाल्या. अगदी दूरवर होता, डीप वर होता, शॉर्ट कडे धावत गेला. त्यानंतर एका हाताने प्रयत्न जरूर केले होते क्षेत्ररक्षकानं, पण इथे मात्र मिस होताना पाहायला मिळतो आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकाच्या धावेच्या मदतीनं धाव संख्या बिनबाद 4 ही धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळतो आहे. पंचक्रोशी 11 सासगाव संघाची धाव संख्या इथे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. ऑन स्ट्राइक एंडला संजय. फुल टॉस चेंडू यावेळेसला क्षेत्र निवडलाय. लॉंग ऑफचा पुन्हा एकदा फील्ड चांगलं होताना पाहायला मिळतो. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात. फिकी सुरेख षटक क्रमांक पहिलं मॅनेरी पॉवर प्लेचं षटक इथे होते समाप्त आणि धाव संख्या पंचक्रोशी 11 सासगाव संघाची धाव संख्या बिनबाद 5 या धाव संख्येवर तुम्हाला पाहायला मिळतो. आता शिल्लक आहेत 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 40 प्लस होणं किंवा 30 प्लस होणं हे मात्र गरजेचं असणार आहे, कारण की समोर टीम पाहायला गेले तर पल्लवी 11 संघ देखील तेवढाच ताकदीचा संघर्ष कसा करायचा हे त्यांना देखील माहिती आहे. आता 12 चेंडूचा खेळ इथे मात्र शिल्लक झाला. पाहायला गेलं तर संजय वैयक्तिक 4 या धाव फलकावर खेळतो आणि त्याच्यात संवेदला फलंदाज प्रदीप वैयक्तिक 2 चेंडूचा सामना केला आणि त्याच्यामध्ये 1 धाव त्याच्या माध्यमातून काढली गेल्या आणि गोलंदाजाचा विचार केला सुरेशचा तर मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटक टाकत असताना टोटल धावा खर्च केल्या त्याने 5, म्हणजे योगदान आणि सुरुवात इथून चांगली होताना पाहायला मिळतो. आता इनॅक नंबर 2 वर गोलंदाज इथे तुम्हाला पाहायला मिळतील. प्रल्हाद हा मात्र गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती, जरूर एक 6 आणि त्यानंतर चौकाराचा मार खाल्ला होता, पर तिथून मात्र कमबॅक चांगला इथून पाहायला मिळाला होता प्रल्हादचा. पण इथून पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतो आहे. समोर फलंदाज संजय असणाऱ्या. यावेळेसला पॅडल स्लिप केलाय. नक्की तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल सरळ डीप फाईन लेगला येतोय संजयच्या बॅट मधून हा ब्रँडेड चौकार. नक्कीच इथे तुम्हाला पाहायला मिळतो आहे चौकारच्या मदतीने धाव संख्या हे आता इथून वाढताना पाहायला मिळतो आहे. 9 धावा धाव फलकावर लागले तर षटक क्रमांक तुम्ही पाहताय दुसऱ्याला झाली सुरुवात चौकारानं. प्रल्हादवर इथे पहिल्याच चेंडूवर आक्रमण करतोय फलंदाज संजय. यावेळेसला स्टेप आउट करायचा होता फलंदाज संजयला, मिस झालाय फटका. यू मिस हाय डेफिनेटली हिट आणि इथे मात्र कलेक्ट केले ही झेल आणि पहिला गडी बाद होतोय तो पाहायला गेलं तर पंचक्रोशी 11 सासगाव संघाचा संजय.
निमित्त या शिवन्ना 11 चषक शिवन्ना चषक शिवन्नाच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत. शिवछत्रपती मैदान कळवते आणि प्रथमतः क्रमांक 30, द्वितीय क्रमांक 15, तिसरा क्रमांक 7 आणि चौथा क्रमांक 7 त्या स्पर्धेची एंट्री फी आहे मित्रांनो 3500. स्पोर्ट सायकल मालिकावीर आहे. फलंदाज आणि गोलंदाज, फलंदाजासाठी कूलर आहे आणि गोलंदाजासाठी शूज आहेत. जर कुणाला सहभाग घ्यायचा असेल तर विघ्नेश वाघमारे आणि दुर्गेश वाघमारे, योगेश वाघमारे, सुदाम वाघमारे, नितेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधा. थोडीशी नावं दरम्यान थोडंफार दिसत नाही आहे. यस, ऑल द बेस्ट. तुमचंही कलोते आयोजन, कलोतेच्या मैदानावरती श्री छत्रपती मैदान आहे, त्या मैदानावरची टुर्नामेंट होणार आहे. जर कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा. ओव्हर टू गुलशन. थँक्यू सो मच हिरामनजी. तिथे पाहायला गेलं तर 2 विकेट गमावले आहेत पंचक्रोशी 11 सासगाव संघानं. पहिला फलंदाज बाद झाला. पाहायला गेलं तर संजय, त्याच्या समवेतला दाखल झाला होता योगेश. तो देखील परतीचा प्रवास त्याला देखील करावा लागला. यावेळीला सॉफ्ट डिलिव्हरी इथे पाहायला मिळतोय आणि हॅट्रिक देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. आणि फलंदाज ज्या पावलानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, आता तेच पावलं थेट मात्र त्याला परतीचा प्रवास करत असताना डगआउट मध्ये करावा लागेल. रोहित हा फलंदाज बाद झाला 0 या धावफलकावर. कारण की सलग 3 विकेट आपल्या नावावर केल्या. धावा फक्त पाहायला गेलं तर संजयने त्याच्या अगेन्स्ट लगावला होता चौकार, पण तदनंतर 3 चेंडू काय कमबॅक केला, त्याच्यामध्ये विकेट मिळवल्या. 3-4 चेंडूचा खेळ इथे झालाय समाप्त. यावेळीला क्रॉस द लाईन आणि चेंडूला पाठवून दिला डीप फाईन लेग येतोय दर्जेदार. पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग मधला हा षटकार. तर बॉल इथे आलाय. कौतुक केलं जरूर होतं प्रल्हादचं, पर फलंदाजाचं देखील कौतुक करणं फार गरजेचं आहे. कारण की पहिल्या चेंडूवर लगावला षटकार. पाहायला गेलं तर सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्वतःच इथे मात्र अकाउंट 6ने ओपन करतोय. सुरुवात चांगली केली सुनीलने देखील. यावेळेला पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू स्ट्रेट पाहायला गेले तर क्षेत्ररक्षकाच्या हातात शॉर्ट फाईनला टिपली जाते झेल आणि अजून एक विकेट मिळेल प्रल्हादला. फलंदाज बाद झालाय सुनील. क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलका तुम्हाला पाहायला मिळतील. पंचक्रोशी 11 सासगाव संघाची धाव संख्या पाहायला गेले तर 16 धावा, 15 धावा धाव फलकावर लागल्या जातील. कारण की दुसऱ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 4 कड्या मात्र गमावल्या त्या पंचक्रोशी 11 सासगाव संघानं. कुठेतरी आता मात्र प्रेशर त्यांच्यामध्ये असणार आहे, परंतु ही लीग मॅच असणार आहे आणि या 11च्या स्क्वॉड मधनं पाहायला गेलं तर बेस्ट प्लेयर्स पूर्ण या रायगडच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आल्यात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात इथून होताना पाहायला मिळतोय. अशोक इथे मात्र गोलंदाजीसाठी आला आणि इथे मात्र एशी रक्षकानं 1 हँड इथे मात्र झेल टिपल्या आणि फलंदाज अजून एक बाद होतोय पंचक्रोशी 11 सासगाव संघाचा. विकेट क्रमांक अगदी पाहायला गेलं तर पडता येते त्या 5.
पूर्णपणे बॅक फुटला असणार आहे टीम पंचक्रोश 11 सासगाव, कारण की धावसंख्या पाहायला गेलं तर 15 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक अगदी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे चालू तिसरं, कारण की 3 षटकांची मॅच म्हटल्यानंतर 30 धावा हे होणं गरजेचं असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने जर धावा इथून झाल्या तर डिफेन्स करणं योग्य हे मात्र धावा ठरतील. पर गोलंदाजी इथे सध्याच्या घडीला मात्र कमालीची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अशोकनं पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केल्या. यावेळेला पुन्हा एकदा पाहायला गेलं तर लेग कट इथे मात्र केला गेलाय. फलंदाज थोडासा इथे चकलाय, अक्रॉस द लाईन केलायचा होता. लेग बाईकची रूपात ही मात्र सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पंचक्रोश 11 सासगाव संघाची 16 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की ज्या पद्धतीनं मात्र सुरुवात केली होती संजयनं, तो बाद झाल्यानंतर कुठेतरी मात्र बॅकफुटला आता पंचक्रोश 11 सासगाव संघ बॅकफुटला येताना पाहायला मिळतो. अशोक पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र फटका पहा वेगळ्या शैलीनं जरूर मारला, कारण की बॉटम एज बॅटची लागली होती आणि चेंडू हवाई सपर डीप फाईन लेगला हा येतोय षटकार. त्याच रिझन मध्ये केलायचा होता फटका अलाउंड द कार्पेट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक मिड फील्ड झाले. बॅकअप इथे चांगला पाहायला मिळतोय. कदाचित बॅकअप नसता तर हा मात्र चौकार जरूर असतो. थँक्यू. या ठिकाणी मुंबई 11 राजशाही टीमचा कॅप्टन आणि यंगस्टार क्रिकेट संघ चिंग्स कामला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायची टॉस बॉक्समध्ये. 3 षटकाची मॅच असेल ह्याची आपण नोंद घ्यायचं. चल लगेच इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि त्या पॅनलाइज केलं जाईल याची पण नोंद घ्यायचं. आणि शेवटची मॅच असणार आहे आजच्या दिवसातली ती शेवटची मॅच. मुंबई 11 राजशाही टीमचा कॅप्टन आणि यंगस्टार क्रिकेट संघ चिंचखांबला कॉमेंट्री बॉक्स. तर इथे काढला जातो डॉट. टोटल चेंडू समाप्त झाले त्या षटकातले 5. एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि धावसंख्या पाहायला गेलं तर 24 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा बिग हिट करायचा होता. गोलंदाजाचा विचार केला तर लेग कट इथे टाकला जरूर होता. धावचीची संधी आणि फलंदाज इथे बाद आणि या विकेटच्या माध्यमातून पाहायला गेलं तर पंचक्रोश 11 सासगाव संघानं टोटल धावसंख्या जमावल्यात 18 चेंडू मध्ये 24 आणि 25चा टार्गेट. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सन्माननीय विष्णू खैर साहेबांना विनंती करतोय की आपलं शुभस्ते मात्र शुभ
ऑन सेकंडला फलंदाज पाहायला गेलं तर प्रल्हाद आणि त्याच्या संवेदला अशोक हे दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये गेले तर प्रल्हाद आणि त्याच्या संवेदला गोलंदाज आता या बॉलिंगला प्रदीप तुम्ही पाहताय मॅनेजर पॉवर प्लेचा हा चेंडू नक्कीच अक्षरचा एक रक्षकाला देखील ह्या चेंडूने मात्र बीट केलं गेलं होतं बॅकअप चांगलं होतं फ्लाय स्लिप मधला जो क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र बॅकअप दिला आणि मात्र इथे पाहायला गेलं तर डॉट चेंडू हे त्यांना पाहायला मिळतोय प्रदीप मॅनेजर पॉवर प्लेचा पहिला षटक त्याच्या माध्यमातून टाकला जातो या बॉलिंगला लॉंग ऑफला मारायचा होता षटकार पर विकेट इथे मात्र पहिल्या गमावली जाते ते पल्लव इलेव्हन संघाची आणि फलंदाज इथे पाहायला गेलं तर प्रल्हाद हा फलंदाज इथे बाद होतोय 0 धाव फलकावर कौतुक करणं गरजेचं आहे गोलंदाजाचं या बॉलिंगला तुम्ही पहा जसं तसं इथे मात्र उत्तर देण्याचं काम प्रदीप मात्र गोलंदाज हा करतोय कारण की ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही 24 धावा काढत असताना स्ट्रगल करण्यास भाग पडलं होतं त्याच पद्धतीने आता विजयासाठी 25 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना आता इथून स्ट्रगल करण्यास नक्कीच भाग काढलाय तो पल्लव इलेव्हन संघाला पहिला गडी बाद सुरू झाला 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय या बॉलिंगला ब्लॉक केलाय विकेट इथे मात्र केला जातोय लॉंग ऑन क्षेत्र इथे फलंदाजाने निवडलाय आउट ऑफ दी पार मॅक्सिमम 6 रन प्रदीपचा केला होता पर त्याच्यावर इथे मात्र ठोकला जातो षटकार या बॉलिंगला पुन्हा एकदा ड्रॉप करायचा होता रोहित आहे चेंडू खाली मिस करणार नाहीये झेल सलग दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर पल्लव इलेव्हन संघाला अजून एक झटका ठोकला होता जरूर 6 आणि पण आता करावा लागेल परतीचा प्रवास बाद झाल्यात प्रदीप जरी एकाच षटकाराचा मार खाल्ला पण कमबॅक चांगला इथे पाहायला मिळतोय अगदी 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला मॅनेजर पॉवर प्लेचा षटक तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये फक्त प्रदीपने 6 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावर केल्या अजून या 19 धावांची इथून गरज असणार आहे टीम पाहायला गेले तर पल्लवी इलेव्हन संघाला या बॉलिंगला लॉप केलाय पुन्हा एकदा विकेट स्ट्रोक इथे तुम्हाला पाहायला मिळतोय सरळ समालोचन कक्षाला मानवंदना देणारी ही षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय माध्यमातून टोटल धाव संख्या 12 ही पाहायला मिळते या बॉलिंगला खराब चेंडू प्रदीपचा भीमर चेंडू इथे मात्र घोषित केलाय 55 नो चेंडूचा सिग्नल इथे आलाय एक अतिरिक्त धाव अजून ऍड केली जाईल टोटल पाहायला गेलं तर 13 धावा लॉस ऑफ 2 विकेट ऑन स्कोरबोर्ड वर पल्लव इलेव्हन संघाची धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळते करायचं होतं टोटल 25 18 चेंडू मध्ये 13चा पाठला अद्यापर्यंत केलाय या बॉलिंगला पुन्हा एकदा पंच आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतील खराब चेंडू इथे मात्र वाईट घोषित केलं जातो आणि वाईटच्या माध्यमातून अजून एक धाव आणि धाव संख्या टोटल पाहायला गेलं तर 14 धाव फलकावर तुम्हाला इथून पाहायला मिळतील 14 धाव फलकावर इथून फ्री हिटचा चेंडू असणाऱ्या
यावेळेसला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. उभ्याने मात्र इथं मारला हा षटकार. बिगेस्ट 6. येस, तर लगेच पंचक्रोशी 11 सातगाव संघापण फील्ड लावायच्या. कदाचित असं वाटलं होतं की या धावा मात्र डिफेन्स होऊ शकतात, पण पहिल्याच षटकामध्ये पाहायला गेले तर प्रदीपने टोटल 20 धावा खर्च केल्या. 2 विकेट महत्वाच्या जरूर मिळवल्या होत्या, पण त्याच्यावर मात्र पूर्णपणे ज्यावेळेसला नो चेंडू आला, कदाचित नो चेंडू नसता त्याच्यावर त्यानंतर वाईट चेंडू आला आणि ही 6 आता तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी पल्लवी 11 संघाला बनवायचे तिथून 5. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर. तर दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी इथे मात्र सज्ज झालाय. 12 चेंडू मध्ये 5 धावा डिफेन्स करायचे आहेत ते पाहायला गेलं तर पंचक्रोशी 11 सातगाव संघाला. शॉर्ट पिच चेंडू, यावेळेसला चेंडू ट्रॅव्हल करेल डिफाईन लेग. इथे मात्र कदाचित विजयाजवळ नेणारा हा चौकार इथे पाहायला मिळतो आणि धाव संख्या 24. 24 धावा. यस, डीजे मास्टरने देखील इथे ब्रेक घेतलाय. इथे मात्र चौकार आल्या. 24 धावा. विजयापासून 1 पाऊल मात्र इथे दूर आहे. 1 धावेची गरज असणाऱ्या, कारण की 7 चेंडू मध्ये समावल्या. त्यावेळेसला पुन्हा एकदा लॉप करायचा होता, मिस फील्डच्या कारणास्तव ही आली चौकार आणि मॅच देखील पल्लवी 11 संघ जिंकतोय. आणि पाहायला गेले तरी ही मॅच मात्र पराभव झाला. पंचक्रोशी 11 माझगाव संघ दोन्ही संघाच्या हार्दिक शुभेच्छा. चांगला खेळ आज दाखल.